सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्वागत केले आहे. निवडणुका न झाल्यामुळे महानगरपालिकेत अराजकता आणि भ्रष्टाचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेताना संबंधित अधिकाऱ्यांना आरक्षणाबाबतचे नियम आणि निकष पूर्णपणे माहिती होते, तरीही नियमांचं पालन न करता हा घोळ घातला गेला. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हा घोळ घातला त्यांच्यावर तत्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना निलंबित करावे, अशी ठाम मागणी अविनाश जाधव यांनी केली. वसई येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यावेळी जाधव यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेत होत असलेल्या वाढत्या पक्षप्रवेशामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होणार असल्याचे चित्र दिसत आहे. असं वाटतं की वसई विरारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मागील अनेक वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती विधानसभेला लोकांनी पाहिलेली आहे. वसई विरारमध्ये आमचे शहराध्यक्ष प्रवीण भोईर असतील, जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील असतील, माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील असतील, हे सगळेच जण अतिशय ताकदीने या भागामध्ये काम करतात. आणि मी खात्रीने सांगतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या आघाडीची ताकद ही तुम्हाला प्रचंड वाढलेली दिसेल. आणि मनसे, शिवसेना, आम्ही सगळेच मिळून वसई विरारवर जे काही आता अराजकता मांडली आहेत, रस्त्यात खड्डे, भ्रष्टाचार, लोकांना मारहाणीचे प्रकार, या सगळ्याला कंटाळलेल्या लोक यावेळेला मनसे शिवसेनेसोबत उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. त्या अधिकाऱ्यांनी या आरक्षणाच्या बाबतीत घोळ घातला, त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणं तेवढंच गरजेचं आहे. कारण अधिकाऱ्यांना जर माहिती आहे की आपल्याला आरक्षण एवढं आहे, त्याच्यावर गेल्यास याच्या आधी पालघरमध्ये अशी घटना घडली होती की काही ओबीसीच्या उमेदवारांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणुका तिथे घ्याव्या लागल्या होत्या. जर हे माहिती असताना जर अधिकारी अशा चुका करत असतील तर या अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.